नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि आता कैऱ्या बऱ्यापैकी दिसायला लागल्या आहेत, तरी अजूनपर्यंत कैऱ्या पूर्णपणे मार्केटमध्ये आलेल्या नाही आहेत। पण तरी आज आपण बनवणार आहोत चटकदार मसाला कैरी। तर मैत्रिणींनो, ही रेसिपी बनवण्यासाठी बघा, सर्वात आधी मी कैऱ्या घेतल्या आहेत। 7 ते 8 कैऱ्या आहेत। छान धुवून घेतलेल्या आहे त्यांना 2 ते 3 पाण्यामध्ये। त्यानंतर मी त्यांना पहिले सुरीने कापायचा प्रयत्न केला, कारण त्या छोट्या होत्या, पण त्यांची कोय होती ती कडक झाली होती। त्यामुळे मी आता त्यांना ह्या कैरी कापायच्या पावशीवरती कापत आहे। तुमच्याकडे याला काय बोलतात हे कमेंट करून कळवा। आणि आपण याचे छोटे छोटे तुकडे करणार आहोत कैरीचे, जेणेकरून आपली मसाला कैरी आहे ती आणखीनच छान लागेल टेस्टला। आणि हां, तुम्हाला कैरीचे कोणते पदार्थ आवडतात हे कमेंट करून करायला विसरू नका। आणि तुम्हाला कैरी आवडते का हे सुद्धा सांगा। तर आता आपण कैरी बघा अशा प्रकारे कापून घेत आहोत। थोडी हार्ड जाते कापायला, कारण तिची कोय आहे ती टणक झालेली आहे। बघा, आपण याच्यामध्ये कोयीच्या आतमधली जो पांढऱ्या रंगाचा गर असतो तो आपण बाहेर काढून घेणार आहोत आणि पटापट काप करून घेणार आहोत। मैत्रिणींनो, ही कैरीचे काप करताना थोडं सावध रहा, कारण हा जो कैरी कापायचं यंत्र आहे ते खूपच घातक आहे। हाताला लागू शकतो, जखम होऊ शकते। शक्यतो मार्केटमध्ये जेव्हा लोणच्यासाठी कैरी येते तेव्हा मार्केटमध्ये आपल्याला कैरी कापून मिळते जागच्या जागी, त्यामुळे आपल्याला हे यंत्र घरी आणण्याची गरज पडत नाही। पण आता सध्या तरी कैरी लोणच्याचा सीझन अजून सुरू नाही झाला आहे, त्यामुळे मार्केटमध्ये सध्या कैऱ्या कापून नाही मिळत आहेत, त्यामुळे मला घरीच ह्या कापाव्या लागत आहे। आता बघा, आपण ह्या कैऱ्यांना छान कापून घेतलेलं आहे। आता आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया। सर्वात आधी या ठिकाणी मी एक बाउल घेतला आहे। यामध्ये 1 वाटी आपण मोहरीची डाळ घालून घेणार आहोत। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे, लाल तिखट घालायचं आहे आणि हळद। आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवूया। या ठिकाणी मी साधारणतः 1.5 वाटी तेल घेत आहे। हे बघा, आणि आता ह्या 1.5 वाटी तेलाला आपण गॅसवरती छान कडकडीत तापू देणार आहोत, अगदी वाफा येईपर्यंत। हे बघा, आता वाफ दिसत असेल तुम्हाला, तर वाफ येईपर्यंत आपण तेलाला कडकडीत गरम करणार आहोत आणि ते झाल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत। तेलाचं टेम्परेचर आहे थोडंसं कमी होऊ द्यायचं। एकदम उकळत्या तेलात आपल्याला काही घालायचं नाही आहे। त्यामध्ये आपण लसूण, मिरी, लवंग घालून घेणार आहोत आणि या ठिकाणी मी मेथी दाणे कुटून घेतलेले आहेत, बडीशेप घातलेली आहे, जिरं घातलेलं आहे। आता ह्या ठिकाणी बघा, आपण याला कोमट होऊ देणार आहोत तेलाला, आणि यामध्ये आपण हिंग घालून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। उकळत्या तेलात काहीच टाकायचं नाही। थोडंसं टेम्परेचर कमी झालं की त्यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालणार आणि नंतर थोडं कोमट झाल्यानंतर आपण हिंग घालून मिक्स करून घेणार आहोत। आता आपला हा जो बाउलमधला मसाला आहे, हा मसाला तुम्ही बघू शकत असाल। यामध्ये आपण
तेलातलं जे काही मिश्रण आहे ते घालून घेणार आहोत आणि त्याला पटकन मिक्स करून घेणार आहोत. बघा, अगदी छान असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आणि यामध्ये आपण जी कैरी आहे तिला छान पुसून घ्यायची आहे आणि यामध्ये घालायचे आहे. या मसाल्याला अगदी छान कोट करायचं आहे कैरीवरती. हे बघा, सगळा मसाला अगदी छान कोट करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी मी एक काचेचा छान बरणी घेतलेली आहे. तिला धुवून आतून स्वच्छ असं पुसून घेतलेलं आहे. अजिबात पाण्याचा थेंब बरणीच्या आतमध्ये बरणी राहायला नको. आणि यामध्ये आपण हे जे मसाला कैरी आहे भरून घेणार आहोत. मैत्रिणींनो, ही मसाला कैरी आहे ही साधारणतः 1 महिना आरामात टिकते. जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून हिला वापरलं तर आरामात 6 महिना जाते. तर मैत्रिणींनो, नक्की तुम्हीसुद्धा चटकदार मसाला कैरी बनवून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा. आणि मैत्रिणींनो, सध्या लोणच्याच्या कैरीचा सीझन सुरू झालेला नाही आहे, पण जसा तो सीझन सुरू होईल मी तुम्हाला प्रॉपर लोणचं कसं बनवायचं जे आरामात 5 ते 6 वर्ष टिकेल याचा एक प्रॉपर डिटेल्ड व्हिडिओ देणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. आणि आता आपण या ठिकाणी 1.5 वाटी आणखीन तेल गरम केलेलं आहे आणि त्याला थोडंसं कोमट करून त्यामध्ये लाल तिखट घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा गॅस चालू करून याला आणखीन गरम केलेलं आहे. बघा, तुम्ही बघू शकता तेल आणखीन गरम झालेलं आहे. आता आपण याला थोडंसं थंड करून पुन्हा आपल्या या जारमध्ये घालून घेणार आहोत आणि या चटकदार मसाला कैरीचा आस्वाद घेऊन बघणार आहोत. तर आजसाठी इतकंच. धन्यवाद.